तो भाग बदलला. रुग्णही डॉक्टरांच्या थ्रू बघायला लागले की ही गोष्ट हा माणूस कशा करता करतोय, कारण तो काय दुधखोळा माणूस नाही, त्याला कळू शकतं किंवा हा डॉक्टर आपल्याला सांगतो तो कशासाठी सांगतोय. म्हणूनच व्यवसाय करण्यापूर्वी त्या हा माणूस व्यवसाय करायला योग्य आहे की नाही हे बघण्याची यंत्रणा उभारली पाहिजे. केवळ त्याला परीक्षेत मार्क मिळाले म्हणून तो डॉक्टर झाला ही गोष्ट बरोबर नाहीच आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या परीक्षेत मार्क जरी मिळाले नाहीत तरी त्याच्यात असे पुष्कळ गुण असू शकतील की तो डॉक्टर होण्यास योग्य आहे. ते ओळखणं आणि अशा व्यक्तीला घेणं ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरेल. डॉक्टर, आपले विचार आणि एकूण झोकून देऊन आपण जे काम करत आहात त्या कामाचा झपाटा, त्याची वेगवेगळी अंग बघितली की एक प्रश्न मनात येतो, तो असा की इतकं विविधांगी काम करणं आपल्याला कसं जमलं? कारण सांसारिक पातळीवरती पाहिलं तर आपण अतिशय सुखी आहात. आपल्या आई वडिलांची सेवा आपल्याला करता आली, आपली मुलं डॉक्टर आहेत, आपल्या पत्नी डॉक्टर आहेत. तेव्हा हे सगळं आपल्याला करता यावं यासाठी आपल्या पत्नी डॉक्टर कुंदाताई यांनी खूप मोठा त्याग केला असेल, तर त्यांच्या सहभागाबद्दल काही सांगा ना. एवढं तर मी निश्चितच म्हणेन की जे काही मी करू शकलो हे केवळ माझ्या पत्नीमुळेच करू शकलो. घर सगळं सांभाळलंय तिने, मुलांना तिने वाढवलंय, मुलांना तिने मोठं केलंय. माझी मुलं डॉक्टर झाली, मोठी शिकली. माझी मुलगी ABSCला पहिली आली, कॉम्प्युटर्समध्ये ती मोठी शिकते. माझा नातू बोर्डात आला, मुलगा बोर्डात आला. सगळे हे झाले, हेच सगळं श्रेय माझ्या पत्नीकडे आहे. कारण तिने घरात लक्ष दिलं. स्वतः डॉक्टर होती परंतु डॉक्टरी व्यवसाय थोडा वेळ केला, अजूनही करते, अजूनही माझ्याबरोबर दवाखान्यात येते, काही काळ काम करते, पण घर चालवते. माझ्या आईवडिलांची सेवा तिने केली. मी तिथे होतो आणि केवळ वेळ आणि पैसा तिला उपलब्ध करून दिला, पण शारीरिक सेवा करण्याचा भाग सगळा तिने केला. आणि तसंच माझ्या मुलांची सगळी वाढ तिने केली. आणि अशी जर साथ मला मिळाली नसती तर हे जे काही मी केलं ते करताच मला शक्य नसतं. आणि त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्याही गरजा शिल्लक राहिल्या नाहीत. मनात काय आलं ते तिच्याशी बोलायचं, मनात काय हवं असेल तर तिला सांगायचं. आणि आता तर मी काही न सांगताच तिला सगळं कळत असतं. त्यामुळे कपडे सुद्धा कुठले केव्हा घालायचे हे तीच ठरवते. सगळं त्या दृष्टीने ती करते. आणि माझ्या यशस्वी संसाराचं आणि जर काही बाहेर यश मिळालं असेल त्याचं रहस्य माझ्या पत्नीत आहे. वा डॉक्टर, आपलं सौख्य हे आपल्या उत्तरामध्ये आम्हाला स्पष्ट दिसतंय. वैद्यकीय व्यावसायिक आपण, मनाची आध्यात्मिक ठेवण असलेले, भारतीय तत्वज्ञानाचे अतिशय गाढे असे अभ्यासक, सामाजिक भान असणारे, वैद्यकीय प्रबोधनाच्या वाटेवरती समाजाला नेऊन ठेवायचं आहे असं पहिल्यापासून ठरवून त्याप्रमाणे कार्यरत असलेले, आता 70च्या टप्प्यावरती तुम्हाला आम्हाला काय सांगावंसं वाटेल? मला असं सांगावंसं वाटेल की एक माणूस म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून प्रत्येक माणसाने त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवलंच पाहिजे. आता जसा एखादा माणूस अभ्यास करतो आणि त्याला लक्षात येतं की मानवी जीवनाचं ध्येय हे नेहमीच सुखमात्यंतिकम नित्यम यद्बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असंच असतं. याचा अर्थ जे आपल्या केवळ मनाला शरीराला समजत नाही आणि केवळ बुद्धीने समजतं असं जे सुख आहे हेच मिळवलं पाहिजे. आणि हे सुख केवळ आध्यात्मिकच असतं. प्रत्येक माणसाची आध्यात्मिक प्रगती होणं शक्य आहे. तो फार मोठा विद्वान नसेल त्याची गरज नाही, मनातून तळमळ तळा असल्यामुळे झालं. जर तो असं त्याची आध्यात्मिक प्रगती करून अशा इतपत स्थितीपर्यंत येऊन पोहोचला की मला जसं शरीर आहे तसं इतरांना आहे, मला जसं मन आहे तसं इतरांना आहे, मला जसं दुःख होतं तसं इतरांना होतं, मला जशा गरजा आहेत तशा इतरांच्या आहेत, तर त्या दुसऱ्यांच्या गरजांच्याकडे लक्ष देऊन तो स्वतःच्या गरजा भागवतो. हा समाज समृद्ध होतो, सुखी राहतो आणि अतिशय पुढे यशस्वी होतो. आणि माझं सगळ्यांना म्हणणं असं आहे की ही भारतीय तत्त्वज्ञानाची जगाला दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे. ती आपण वापरूया, आपण जाणीव त्याची करून घेऊया आणि आपण सगळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊया. निरामय जीवन हा एक आपला अतिशय आवडता असा शब्दप्रयोग आहे. या निरामय जीवनाचं रहस्य खरं म्हणजे आपल्या चिंतनातून आणि आपल्या व्यक्तित्वातून आणि आपल्या कार्यातून सुद्धा आपण लोकांच्या समोर पोचवलं. त्यामुळे खरं म्हणजे एक अतिशय ज्यांना समोर ठेवून जगावं अशा डॉक्टरांच्या पैकी आपण एक आहात असं सर्व समाज म्हणतो, ते मी आपल्यापर्यंत पोचवलं.